युवराज, आप ये आप क्या कर रहे हो? मदत। लेकिन युवराज, आप युवराज हो। आम्ही तुमचे मित्र आहोत। वो सच है, लेकिन ये काम आपको शोभा नहीं देता। काय शोभत नाही? मदत करणं। हमारा कहने का मतलब यह है कि ये काम छोटा है, हल्का है। कविराज, कुठलंच काम हलकं नसतं आणि मित्राचं काम करणं, त्याला मदत करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो। सही है, आम्ही हे काम सेवकामार्फत करून घेऊ। आपल्यासारख्या ज्ञानी प्रज्ञावंत कवीचा पसारा आवरण्यासाठी आम्हीच योग्य आहोत। युवराज, आणि आम्ही तुम्हाला शब्द दिलाय, आता आपण मित्र आहोत। मग मैत्रीमध्ये मान सन्मानाचं मोजमाप करता येणार नाही। युवराज, आपण आमच्याकरता किती करता? मित्रासाठी करायलाच हवं कविराज, कारण मित्र म्हणजे थंडीतली शेकोटी आणि उन्हाळ्यातला थंडावा आहे। जी, सही कहा आपने। आणखी एक गोष्ट कविराज, दोन मित्रांमध्ये कधीही कुठलीही गोष्ट गुप्त राहत नाही, कारण त्यांच्यामध्ये गुप्त गोष्टींचं कायम उद्घाटन होत असतं ना? जी। कोण होते ते लोक? कोण? तुम्ही पाहिलं होतं हल्लेखोरांना? हो ओळखता त्यांना? हो आमच्या जवळचे आहेत, हो। शृंगारपुरातले आहेत। नाव सांगा कविराज। नाव सांगितलं तर तुमचाही विश्वास बसणार नाही। जे खूप जवळचे आहेत। खूप जवळचे नात्यातले आहेत? कसं समजा? नाव सांगा कविराज। त्यांचं नाव आहे नफरत, ईर्ष्या, द्वेष। चला घात कविराज, चला सांगा, हल्ला कोणी केला होता? युवराज, हल्ला कोणी केला होता यापेक्षा हल्ला का केला होता हे आपण शोधून काढूया ना। आता हल्लेखोर काय नाव गाव सांगून हल्ला करतात वय? तुम्हीच सांगा की केला हल्ला आणि पळाले। दादासाहेब अहो, पण लोकांना माहितीये कविराज हे युवराजांचे मित्र आहेत। म्हणून तर नुसतं कानावरनं गेलं कलुषा भाऊंच्या, नाहीतर जीवावर बेतला असतं का नाही सांगा? दादासाहेब, हे बघा, जे हाय ते हाय, जे नाही ते नाही। पण कोण लोक असतील ते? आता कुणाचं नाव घ्यायचं म्हणजे गडद अंधारात काळं मांजर हुडकल्यागत आहे का नाही? आणि उपयोग काय त्याचा? नाही, पण आम्ही त्याचा छडा लावूच। तुम्ही कशा पायी या भानगडीत पडताय? हे बघा, समजा गाव या अघोरी लोकांच्या विरोधात आहे, त्यांचा उद्रेक व्हायचाच की। हा हा असा उद्रेक? अहो, आपल्या गावात आलेल्या पाहुण्याला असं कोणी मारहाण करतं का? ते बरं दिसतं का? पाहुण्यानं तरी गुन्ह्या गोविंदानं राहायला पाहिजे का नको? कशाला गावच्या विरोधात जाऊन अहिताची कामं करायची? नाही साहेब, लोकांच्या तोंडाचं पाणी पळालंय। ह्या उचापती ह्यासनी कशाला पाहिजेत सांगा? उचापती? काय उचापती केली त्यांनी? अहो, या शाक्तपंथीयांच्या उपासना लय अघोरी असतात म्हणा। सबंध रेडा मारून त्याच्या ओल्या कातड्यावर बसून पूजा घालतात। हे सगळं खरंय की अफवा? अफवा? गावात 15 दिवसाला एक रेडा मारला जातो एवढंच सांगतो तुम्हाला। कशाला खोलात शिरायचं? तुम्ही युवराजासनी सांगा म्हणावं, या सगळ्या गोष्टीपासून लांब राहावा। बाबा, सुखी भाऊ, सौभाग्यवती भाऊ। तुम्ही बसा, आम्ही गुळपाणी घेऊन येतो। नको पुरी, राहू दे। बसा ना बाबा, आणतो आम्ही। आबासाहेब, काय सांगत होता ती असुला? हा कुठं काय?
हे आपलं इकडचं तिकडचं. ही असं काय बाय सांगून घाबरू नका त्यांना. अहो, मी कशाला घाबरी होतोय? काळजी वाटती म्हणून जरा सावध करायला आलतो. कालच्याला कलशांवर हल्ला झालाय. शृंगारपुरात हे असं घडलं हे बरं नाही. तुम्ही तपास करा त्या हल्लेखोरांचा या गावदेवीच्या उत्सवा अगोदर. करूया की. आबा, आम्ही काय म्हणतो, या वेळेला देवीच्या पूजेला आम्ही जातीनं बसतो. म्हणजे गावात हे एवढं काय काय व्हायला लागलंय, देवीची पूजा कशी यथासांग व्हायला पाहिजे. देवीचा कोप नको उगच उगच भलत सलत अरिष्ट याचा. आणि अरिष्ट बाराजे उठा बघू. अहो उठा. पहाटे पिंगळ्यानंही तुमची आठवण काढली. वासुदेवानं तुमचं नाव गुंफून छान गाणं गायलं. खरं तर तुम्ही दान करायला हवं होतं, पण तुम्ही उठलातच नाही. आता उठा बघू. झोपू द्या हो. युवराजांना एवढी झोप लागणं हे चांगलं लक्षण नाही बरं का. एव्हाना तुम्ही तयार होऊन न्याहारी करून सदरेवर असायला हवं होतं. आमचे दादासाहेब उठायचे एवढ्या लवकर? हो तर या वेळेपर्यंत ते 18 कारखाने फिरून यायचे. मग आम्ही उठतो. आता कसं, मलखांब शिकवणारे बसून बसून निघून गेले. धनुष्यबाण शिकवणारे लहुजी बाबा आता तुमची वाट बघतायत बर का. मातोश्री, आम्ही धनुष्यातून सोडलेला बाण आता 200 पावलांचं अंतर पार करतो. अरे वा, शाबास. तुम्हाला महाराजांना चकित करायचंय की नाही? मग आता लवकर तयार व्हा. मातोश्री, रात्री आमच्या स्वप्नात दादासाहेब आले होते. ते म्हणाले, तुम्ही आता काहीही म्हणू नका. आधी आवरून घ्या, मग सांगा. बाळराजेंना लवकर तयार कर. जी त्यांच्या नेहारीचं बघ. जी. निवाड्यासाठी माणसं येतील. उशीर होणं बरं नाही. छत्रपतींच्या शिस्तीला धरून नाही ते. या तुम्ही. जी राणी. मुजरा महाराज. सर्जेराव जेधे आले ते. असू द्या सर्जेराव. महाराज, मुजऱ्यासाठी अजून 2 हात पेश नाही करता आला, त्यासाठी माफी असा. सर्जेराव, महाराज, तुमचा लाडका नागोजी मुजरा करायला नाही राहिला. खूप वाईट झालं, खूप वाईट झालं महाराज. माझा लेख हरपला. सर्जेराव शांत व्हा. शांत व्हा. लय चांगला खेळत होता नागोजी माझा. 2 हिस्सा गनिम मारलं त्यांनी. काय तलवार तळपत होती महाराज. सरसेनापतीने पाहिलं त्याला खेळताना, पण कुठून बाण आला आणि कपाळातून आर पार निघून गेला. सर्जेराव, असा शोक करू नका. आपण केलेल्या पराक्रमापेक्षाही एक पाऊल पुढे टाकलंय तुमच्या लेकरानं. आज तुमच्या लेकरानं, नागोजीनं तुमच्या पराक्रमास, तुमच्या घराण्याच्या नावास मोठं केलंय. नागोजीचं हे बलिदान स्वराज्याच्या स्मरणात कायम राहील. नागोजीनं प्राण सोडताना तुम्हाला आणि युवराजासनी मुजरा केला महाराज.
सर्जेराव आवरा स्वतःला. तुम्हाला आरामाची गरज आहे. चला आराम करा. रात्रीचा थळा एकत्र करूया. आंबेराव, जी महाराज. शंभूराजांना आतापर्यंत खलिता पोचला असेल. असल महाराज. खलित्यात दिलेल्या सल्ल्यानुसार शंभूराजे वागतील अशी अपेक्षा आहे आमची. मुद्रा महाराणी साहेब. असू द्या. खलित्याचं काय झालं? महाराजांनी अजून पत्र दिलं नाही? हो, पण तेच कळायला मार्ग नाही. पंत, अशा कामात तरबेज माणसं ठेवत चला. अशा गोष्टी चोख कळाव्यात. हो, म्हणजे माणसं बदलतो मी. महाराणी साहेब, आपल्या खलितास उत्तर आलं नाही याचं ठळक कारण म्हणजे आपल्या फौजा कुतुबशाच्या सीमेवर जाऊन धडकल्यात. हो हो, मोठी तयारी केली आहे त्याने आणि ही भेट ऐतिहासिकच होणार. आणि त्या गडबडीत राहिलं असणार. आम्हाला अंदाजानं बोललेलं रुचत नाही. महाराजांनी शंभूराजेंना पत्र पाठवलंय का नाही हे कळायला पाहिजे. तुमचा माणूस आहे ना शृंगारपुरात? आहे. मग त्याच्याकडून खातर जमा करा. नाहीतर आणखी एक तक्रार खलिता, जे स्मरणपत्र असेल ते तातडीनं रवाना करा. जी महाराणी साहेब, आज्ञा. राज, काय ठरलं मग? कशाचं? कशाचं म्हणजे गावदेवी पूजेच. पूजा होणार की? पूजा होणार, ढोल वाजणार, गुलाल उधळला जाणार. नाही ते बरोबर आहे, ते होईलच की. बारामती आहेत की त्यासाठी. गणपतराव, हा. डोसक्यात जे काही वळवळतंय ते तोंडातनं बाहेर काढा. राज, तुम्ही बसाव पूजेला. आम्ही बसावं म्हणजे आम्हीच बसणार. अरे तसं कवा जाहीर बी केलंय आम्ही. मग काय काळजी नाही. अरे बाबा, गाव आपला, देव आपला, समधी रयत आपली. मग पूजेला आपणच बसणार. बाहेरच्यानी का बसावं? नाही ते बरोबर आहे. तर कमी कालशाला अजिबात उभा करायचं नाही. त्याला असा ताणलाय का नाही आम्ही. आता काय बिशाद आहे तो आमच्या आडवाईल. जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. त्या चिपट्याची समती धामधूम बंद करायची मला. आमचं मस्तक कवा भनांदलं माहितीये? तवा ह्यो युवराजांसाठी प्रसाद घेऊन आला तवा. अरे आम्ही आहोत की इथं, आम्ही देऊ की प्रसाद. यानं कशाला पुढं पुढं करायला पाहिजे? राज, ते आहेच लपाट. ते युवराजासनी आपल्या जाळ्यात वाढाय बघते. बरं, आम्ही युवराजांनी त्याच्या जाळ्यात जाऊ देणार नाही. नाही म्हटलं तरी आपल्या युवराजांचं बी जरा चुकतंयच. लई मैतर मैतर करत्यात, त्याच्या कवितेला बोलत्यात. राज, रास्त बोलतात बघ. तर मैपा, या पूजेच्या निमित्तानं आपण या कलुषाचा खोटेपणा युवराजांच्या नजरेसमोर आणून द्यायचा. चालेल, मी लागतो तयारीला. परवा चांगला हाणलाय त्याला हा? कुणीतरी. हा. अरे आपण एक वेळ सहन करू, पण हे गावकरी हे कसं सहन करतील? ते हाणणारच की. आता या टोल्यानी सुधारला तर बरं, नाहीतर पुण्यांदा सांगायचं त्याला, जे हाय ते हाय, जे नाही हे नाही. नाही. घरात्या, घरात्या. काय व काय आहे हे बघ.
डोळा आहे जणू. हे डोळे आता आम्ही देवीला अर्पण करणार आहोत. चांगलं आहे. आणि घडवल्यात बी सुंदर. काय काय करतस तुम्ही? अगं आम्ही 2-3 वेळा मंदिरात जाऊन आलो आणि बघतो तर देवीचे डोळे पितळेचे. मग आम्ही देवीला सांगितलं की तुला आता सोन्याचे डोळे वाहू म्हणून. चांगलं केलंस. महादेवीला आणि तिला सांगा म्हणावं आमच्या युवराजांवर चांगली दृष्टी ठेव, माया ममतेची दृष्टी ठेव. सांगतो. आणि हे बी सांगा विसरू नकासा म्हणावं त्यांच्या दुश्मनावर नजरेचा धाक असू द्या, चांगली करडी नजर असू द्या. बरं बाई, हे सुद्धा सांग. सोनं बावन कशी आहे ना व? हो, सोनं चोख आहे आणि त्यात हे लाख सुद्धा दुर्मिळ आहे. युवरांनी बाईंसाठी बनवून घेतलंय ते खास. सोन्यावरती शंका नको. बर दारात बघ ना, याला किती झळाळी आहे ना. आता आम्ही हेच डोळे ठेवून घेतो देवीला वाहायला. असू. मोठी पूजा असेल. आम्ही जातीनं या उत्सवात सहभागी होणार, सगळ्या विधींमध्ये लक्ष घालणार. आपण स्वतः आपणही असाल आमच्या सोबत. आणि आपले शाक्त पंथाचे गोसावी आहेत, त्यांनाही बोलावून घ्या. काय झालं कविराज? नाही, काही नाही. मनात काही शंका? शंका नाही. दुसरी काही अडचण? अडचण युवराज, लोक चिडलेत. शाक्त पंथ म्हणजे अघोरी पंथ वाटतो त्यांना. मंत्रतंत्र विद्या करणारे गैरसमज आहेत लोकांमध्ये. तीच दरी मिटवायची आम्हाला. पण त्यासाठी तुम्हाला डोंगर सोडून गावात यावं लागेल, देवळात यावं लागेल, देवीची घंटा वाजवावी लागेल. आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच देवीचे भक्त आहोत हे लोकांना समजावून सांगावं लागेल. जी, कोशिश करूंगा. कोशिश करावीच लागेल कविराज. शाक्त पंथाबद्दलच्या गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला यावंच लागेल. शिवयोगी, गणेश भट्ट, सिद्धयोगी यांनाही बोलवून घ्या. जी युवराज, परंतु कविराज, हा मौका आम्ही हातून जाऊ देणार नाही. लोकांमधले गैरसमज आम्ही नक्की दूर करू. युवराज, महाराजांचा खलिता. सह विराजित अखंड लक्ष्मी अलंकृत युवराज शंभूराजे प्रति अनेक उदंड आशीर्वाद. आपण शृंगारपूर सुभाट ठाण होऊन सांभाळणे गरजेचे असताना संबंधित मंत्र्यास सलामसलत न करता सारामाफी दिली. त्याचबरोबर दिलेर खानाच्या फौजा सीमेवर आल्यानंतरही खलिता पाठवूनही आपण तिकडे दुर्लक्ष केलं. तसंच आपल्याकडून जप्तीचे आदेशही धुडकावले जात आहेत. ते का? या सगळ्याची कारण स्पष्ट करावीत. एकूणच मनमानी सुरू आहे असं दिसतंय. तरी त्याचा खुलासा व्हावा. आपण समजदार आहात. अधिक सांगणं गरजेचं नाही. टाकोटाक जबाब धाडणे, विशेष काल लिहिणे आणि यापुढे तक्रार न येईल तर बरं. आपणास विचारणारे कोणी आहे तैसे समजावे, तैसे वागावे. जाणीचे. रायगडावरून दक्षिणेत तक्रारींचा खलिता केलाच म्हणायचा तर